नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षय हा आरोहीवर खूप चिडलेला असतो. त्यामुळे आता त्याला पश्चाताप होतो. तो आता जेव्हा रात्री आरोही झोपते तर तिच्या जवळ येतो आणि तिचा आता गोड असा कपाळाचा पापा घेतो आणि म्हणतो की हे बघ आरोही, खरंच सो सॉरी बाळा, मला ना खरंच तुझ्यावर चिडायचं नव्हतं, परंतु मी कसा चिडतो हेच मला नाही कळत. आणि हे बघ आता आरोहीचा हात तो हातात घेतो. मला फक्त बाळा एका संधीची गरज आहे, जी संधी जर मला अगदी योग्य मिळाली तर आपले सर्व काही प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतील. कारण आता अक्षयला खूप टेन्शन असते. आता अक्षयला आता घराचं जे काही कर्ज आहे तर ते कर्जसुद्धा हे फेडायचे असते, गाडीचे लोन असते, प्रत्येक आता काही ना काही टेन्शन असून आता घराची सर्व जबाबदारी अक्षयवर पडलेली असते. बाकी सर्वजण आता आपापल्या मार्गाने निघून गेलेले असतात. त्यामुळे अक्षयवर एकट्यावर ही जबाबदारी असते. त्यामुळे आता तो आरोहीचा हात हातामध्ये घेऊन म्हणतो की हे बघ बाळा, आपले सगळे काही प्रश्न मिटतील, तात्पुरते का होईना आपल्याला पैशाची जेव्हा म्हणजे मदत होईल तेव्हा मात्र आता खरंच सर्व प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतील. त्यामुळे बाळा तू टेन्शन घेऊ नकोस, मी जरी चिडलो तरी मी आहे तुझ्यासोबत. आणि हे बघ बाळा, तू जे काही बाप्पाकडे मागितलं आहे ना तर ते नक्की पूर्ण होईल. तेव्हा आरोही मात्र आता अक्षयचा हात हातामध्ये धरते आणि आता हातच घेऊन ती आता या कुशीवरून त्या कुशीवर झोपते. अक्षय आता खूप खुश होत आपल्या आरोहीकडे बघत असतो. अक्षयला आपल्या बाळावर चिडायचं नसतं, कारण एक परिस्थिती सुद्धा आणि ही इरा होती तर त्याला आता ह्या गोळ्या सुद्धा देत असते की जेणेकरून अक्षयची चिडचिड होईल, तो आरोहीवर रागवेल आणि त्याचा मनस्ताप वाढेल. याच्या गोळ्या ती आता अक्षयला देत असते. तेव्हा अक्षय आणि आरोही छान असे झोपी जातात. त्यानंतर आता सकाळ होते. त्यानंतर आता अक्षय सकाळी उठतो आणि आता पूर्ण स्वयंपाकाची तयारी तो करत असतो. म्हणजे आता त्याला जे काही पाचगणीला जायचे आहे, जी आता ती जाहिरात त्याने वाचलेली असते, तेव्हा मात्र आता त्याला एका लहान मुलासाठी टिफिन बनवून न्यायचा असतो. आणि आता जाताना मात्र इंटरव्ह्यूला हा टिफिन त्याला बनवायचा असतो. म्हणून तो सकाळी उठून आता ही सर्व तयारी तर तो करत असतो. आणि तेवढ्यात तेथे इरावती येते. इरावती म्हणते की अरे अक्षय, स्वयंपाक तर झालेला आहे, मग आता ही एवढी स्वयंपाकाची तयारी कशाला करतोस? तर अक्षय म्हणतो की हो इरावती आत्या, स्वयंपाक तर झालेला आहे, पण मला एका ठिकाणी जायचं आहे. त्यावर आता इरावती आत्या विचारते की काय रे, कुठे जायचं आहे तुला? तेव्हा आता अक्षय म्हणतो की कामासाठी अप्लाय केलेला आहे आणि त्यांना जाऊन मला भेटायचं आहे, कारण आता नोकरी करणं हे खूप गरजेचं आहे. मी नोकरी शोधतोय आणि त्यासाठी एक म्हणजे जाहिरात आलेली आहे आणि त्यामध्ये मी अप्लाय केला. जर तेथे काही झाले, काम मिळाले तर ठीक आहे, शेवटचे फक्त 2च दिवस मिळालेले आहेत आणि जर तिथे नोकरी नाही मिळाली तर मात्र आता ह्या घराला कुलूप लागेल. त्यामुळे आता हे सर्व प्रयत्न मला करावेच लागतील. तेव्हा आता इरावती आत्या मात्र अक्षयसमोर जरा चेहरा असा नाराज करते, जेणेकरून या सगळ्यामागे इरावती आत्याच असते. आणि अक्षय आता नोकरी शोधतोय, अक्षयची ही अवस्था होते, घरसुद्धा जाणार आहे, हे बघून आणि ऐकून मात्र तिला आनंद तर होतच असतो. आता अक्षयला मात्र म्हणजे असा खोटा विश्वास ती दाखवत असते की अरे अक्षय, मी सुद्धा माझ्या परीने खूप प्रयत्न करत आले. आता एकतर वाढत्या जबाबदाऱ्या, मुलांची शिक्षणं, मुलांचे वाढते वय, त्यामुळे आता हे सर्व मला सुद्धा नाही पेलवत. त्यामुळे अक्षय, मी तुला काय म्हणते ते तुला अगदी ऐकून घ्यावे म्हणजे, आणि जरीही तुला वाईट वाटले तर त्याबद्दल सॉरी बरं का. त्यामुळे हे बघ अक्षय, मला काय वाटतं की जर मुलांना आपण आश्रमात, तेव्हा आता आश्रमात म्हटल्यानंतर अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो की आत्या अगं काय बोलतेस? तेव्हा आता इरावती म्हणते की अरे खूप जबाबदारी आहे, ते सर्व काही त्यांचं व्यवस्थित होईल. तेव्हा आता अक्षयला राग आलेला असतो. अक्षय म्हणतो की आत्या हे बघ, हे कोणतं तू ऑप्शन दिलं आणि हे मनामध्ये सुद्धा आणू नकोस प्लीज. तू हे असलं काही माझ्या मनात भरू नकोस, काही ना काही मार्ग नक्की निघेल. ती सर्व जबाबदारी आता मी पेलवेल आणि तुला काही आता म्हणजे टेन्शन घेण्याची गरज नाही, मी आहे तोपर्यंत मुलांच्या बाबतीत तू कसलाही विचार करू नकोस. परंतु ही शेवटची संधी आहे आणि ती संधी मला हातून नाही जाऊन द्यायची. तेव्हा आता इरावती म्हणते की अरे मान्य आहे, परंतु तू अक्षय मुकादम म्हणून आता जॉब शोधण्यासाठी गेला तर तुला कोण काम देणार आहे, तर तू ते मला सांग बरं. याची कल्पना तर तुला आहे आणि आता येणारी ही संधी सुद्धा तुला नाकारली गेली तर मात्र मग तू काय आता विचार करणार आहे? तेव्हा आता लगेच इरावती आत्या असे म्हटल्यानंतर अक्षय म्हणतो की हो आत्या, तू एकदम करेक्ट बोलते.
कारण मला तर असं वाटायला सुरुवात झाली की अक्षय हे मुकादम नावच नकोय, कारण अक्षय मुकादम नावामुळे मला कोणी जॉबसुद्धा देत नाही आणि कोणी विश्वाससुद्धा ठेवायला तयार नाहीत. त्यामुळे आता मुकादम हे नाव नकोय. मी माझ्या आईचं आता आडनाव लावतो की अक्षय देवधर म्हणून. अक्षय देवधर या नावाने मी जातो. चल आता मला डब्बा बनवायचा आणि तो डब्बा घेऊन पाचगणीला पोहोचायचा आहे. तेव्हा आता इरावती आत्या विचारते की अरे डब्बा म्हणजे त्यांनी डब्बा का सांगितला. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की म्हणजे डब्बा म्हणजे नेण्याचं एक कारण की त्यांना शाळेच्या कॅन्टीनमध्ये हा शेप हवा आहे आणि शाळेच्या म्हणजे जी कॅन्टीन आहे तर त्या मुलांना चांगलं असं जेवण बनवणारी एक व्यक्ती हवी आहे, पण घरगुती पद्धतीचे. तेव्हा आता इरावती आत्या म्हणते की अक्षय अरे कुठे हा मुकादमांचा फूड बिझनेस आणि कुठे हा शाळेचा कॅन्टीन. एक छोटंसं कॅन्टीन हे काय. तर आता अक्षय म्हणतो की आत्या त्याने काय फरक पडतो. हे बघ अगं आत्या हे सर्व मी आपल्यासाठी करतो आणि आत्या जर मला तेथे जॉब मिळाला तर तेथे राहण्याची सुद्धा सोय आहे, तर होईल काहीतरी. बघूयात आपण काय करता येईल. आणि पुढच्या 1-1.5 तासातच मला निघायला हवे. तेव्हा आता इरावती आत्या म्हणते की मी काही मदत करू का. तेव्हा आता अक्षय तिला म्हणतो की हे फक्त परतून दे काही मसाले वगैरे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ मी सगळं टाकलेलं आहे. तेव्हा इरावती आत्या त्याला मुद्दाम आरोहीकडे पाठवून देते आणि तिला आता काहीतरी येथे पुन्हा घोळ घालून ठेवायचा असतो, कारण अक्षयला तिकडे जॉब मिळू नये यासाठी आता ही इरावतीचे प्रयत्न सुरू असतात. तेव्हा आता अक्षय तिकडे गेल्यानंतर आता इरावती आत्या काहीतरी त्या मिक्स करते त्या भाजीमध्ये आणि आता स्वतःच्या मनात म्हणते की स्वतःला कुठेही जा, पाचगणीला जा किंवा कुठेही जा, अक्षय मुकादम नावसुद्धा बदलून तू कुठेही जा, कारण तुमचं भाग्य कुठेही गेल्यानंतर बदलणार नाही. कारण मी तुमच्या हातावरच्या भाग्यरेषाच बदलून टाकलेल्या आहेत. तुम्ही किती काही प्रयत्न केले काही उपयोग नाही. त्यानंतर आता राणी ही आरोहीला उठवत असते की आरो अगं बाळा उठ ना लवकर. आणि आता आरोही काही उठत नसते, ती तर अंगावर घेऊन झोपते. अक्षय येतो. अक्षय म्हणतो की काय झाले राणी, आरोही नाही उठली का अजून. तेव्हा आता राणी म्हणते की नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की आरोही अगं उठ बाळा उठ लवकर. तेव्हा अक्षय जेव्हा तिला उठवतो तेव्हा आता आरोही अगदी खदकन हसते. अक्षय तिला गुदगुल्या करतो आणि गुड मॉर्निंग बोलतो. आरोही आता गमतीदारच असते. ती उठते आणि आपल्या बाबांना अगदी मस्त गुड मॉर्निंग करते, हसते वगैरे. तर अक्षय म्हणतो की चल आता आपल्याला शाळेत जायचं आहे बाळा, उशीर होतोय. तेव्हा आता राणीला तो आरोहीचं आवरण्यासाठी सांगतो. तेव्हा राणी म्हणते की बरं दादा मी सगळं काही आवरते. तर आता अक्षय आरोहीला म्हणतो की हे बघ मला एक महत्त्वाचं काम आहे, त्यासाठी मला जरा बाहेर जायचं आहे. तेव्हा आता आरोही त्याच्याजवळ हट्ट पकडते की अरे बाबा नको ना जाऊ प्लीज. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं हे बघ आता मी तुझा हट्ट नाही ऐकू शकत, कारण तुला आता शाळेत जायचं आहे ना, मला कामाला सुद्धा जावं लागणार आहे. आणि तो राणीला म्हणतो की चल बरं हिचं तू आवरायला घे. आणि तेवढ्यात अक्षयच्या मोबाईलवर एक कॉल येतो. तेव्हा आता बँक मॅनेजर आहे तर त्यांचा हा कॉल असतो. तेव्हा आता अक्षय फोन घेतो आणि बोला साहेब असे म्हणतो. तेव्हा आता तिकडून जे साहेब आहे तर ते म्हणतात की तुमची गाडी जप्त करण्यासाठी आम्ही तुमच्या घराच्या बाहेर उभे आहोत. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर अक्षय म्हणतो की काय काय बोलतात तुम्ही. तेव्हा आता अक्षय अगदी म्हणतो की साहेब हे बघा मी लगेच आलो. म्हणून अक्षय फोन ठेवतो आणि राणीला तो आवरण्यासाठी आरोहीचं सांगतो आणि धावतच बाहेर जातो. अक्षयला खूप टेन्शन आलेले असते. तेव्हा आता लगेच आरोही राणीला विचारते की अगं बाबा कुठे गेले असतील. तेव्हा राणी म्हणते की बाळा हे बघ अगं त्यांना कोणतंही काम दुसरं असेल, त्यामुळे चल आता शाळेला उशीर होतोय, आपलं आवरायला घे बरं. तेव्हा आरोही हट्ट पकडते की मला शाळेत नाही जायचे. तर आता राणी म्हणते की अगं हे बघ तुला ब्रश करायचा, नाश्ता करायचा आहे, मग किती उशीर लागेल बरं. तेव्हा मात्र आता बँक मॅनेजर बाहेर आलेले असतात, काही गुंड सुद्धा त्यांच्या सोबत असतात आणि आता म्हणतात की हे बघा गाडीचा ताबा जर त्यांनी आपल्या ताब्यात व्यवस्थितरित्या दिला नाही, काय करायचं आहे तुम्हाला माहितीच आहे. तर तेव्हा आता दुसरा म्हणतो की हो ना साहेब हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, आपली माणसं आहेत ना आणि 1-2 रट्टे जर दिले तर बरोबर ठिकाण्यावर येतील. आणि तेवढ्यात आता अक्षय बाहेर येतो. तर अक्षय म्हणतो की हे बघा साहेब प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडतो, परंतु माझी गाडी मात्र घेऊन जाऊ नका, मला गाडीची खूप गरज आहे. खरंच मी तुमचे जे काही हप्ते आहे ते सगळे व्यवस्थित भरतो, प्लीज फक्त मला 1 दिवसाची मुदत द्या. पाहिजे तर मी तुमच्या हातापाया पडतो, परंतु प्लीज फक्त मला 1 दिवसाची मुदत आणखीन द्या, मी लगेच तुमचे सर्व काही व्यवस्थित पेड करतो. फक्त आजचा दिवस गाडी मला द्या
नाहीतर मी खरंच आजची दिवस या गाडीची मला इतकी गरज आहे, मी खरंच तुमच्याकडे अगदी म्हणजे पाया पडून विनवणी करतो की आजच्या दिवस तरी गाडी राहून द्या म्हणून. तेव्हा आता ते मॅनेजर साहेब आहे तर ते ऐकायला तयार नसतात. अक्षय खूप विनवण्या करतो. तेव्हा आता मॅनेजर साहेब बोलतात की हे बघा, आम्ही तुम्हाला पाहिजे तितका वेळ आत्तापर्यंत दिलेला आहे, खूप वेळ दिला, परंतु आता यापुढे मात्र नाही. आता मॅनेजर साहेब ऐकायला तयार नसतात. अक्षय तर अगदी डोळ्यामध्ये पाणी आणत अगदी हात जोडतो आणि विनवण्या करत असतो. तेव्हा आता बाहेर हा सगळा जो काही आरडा ओरड सुरू आहे तर तो आरोहीच्या कानावर पडतो. आरोही राणीला म्हणते की कोण बोलतो बाहेर नेमकं, मी बघून येते, म्हणून ती लगेच आता राणीचं काही न ऐकता बाहेर धावतच निघून जाते. तेव्हा आता मॅनेजर साहेब बाहेर आता अक्षयला म्हणत असतात की हे बघा, आत्तापर्यंत तुमची खूप परिस्थिती समजून घेतली, परंतु आता नाही. अक्षय खूप विनवण्या करतो की हे बघा, प्लीज प्लीज साहेब, एकदा एक चान्स मला आणखीन द्या, प्लीज समजून घ्या, प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडतो. अक्षय इतक्या विनवण्या करत असतो. तेव्हा मॅनेजर साहेब ऐकत नाही आणि आपल्या माणसांना म्हणतात की हे बघा, चला त्या गाडीचा ताबा घ्या. तेव्हा आता जे काही गुंड त्यांच्यासोबत आलेले असतात आणि ते अक्षयला म्हणतात की हे बघा, कोणत्याही विनवण्या करू नका, शांत राहा बरं. तेव्हा आता अक्षय अगदी रडत असतो आणि म्हणतो की फक्त एकदा मला संधी द्या. मात्र आता अक्षय ऐकायला तयार नसतो. तर लगेच आता ते गुंड पुढे येतात, अक्षयची गचंडी वगैरे धरतात. तेव्हा आता अक्षय त्यांच्यासमोर हात जोडतो, कारण आता आरोही हे सर्व बघून तिला इतकं म्हणजे वाईट वाटत असते. ती रडत असते. इरावती आत्ते तिला धरून ठेवते. तेव्हा आता अक्षय जेव्हा मागे ओळून बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की आरोही हे सर्व बघत आहे. तर तेव्हा आता त्या माणसांसमोर तो पुन्हा हात जोडतो आणि हे बघा, तुम्ही प्लीज माझ्या मुलीसमोर तरी मला असं म्हणजे अपमान माझा करू नका आणि मला आणखीन एक संधी द्या. तेव्हा आता ते गुंड अक्षयची जी कॉलर वगैरे पकडलेली आहे तर ती सोडतात. तेव्हा आता अक्षय त्यांना म्हणतो की हवं असेल तर तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकतात, परंतु तिच्यासमोर मला असे मारू नका. तेवढ्यात आरोही धावतच येते आणि आता अक्षयला विचारते की बाबा, आपली ही गाडी कुठे घेऊन चाललेत. तेव्हा आता अक्षय लगेच आता आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि राणीला म्हणतो की त्यांना गाडीची चावी आणून दे. तेव्हा अक्षय आता आरोहीची समजूत काढण्यासाठी म्हणतो की बाळा, हे बघते आपली गाडी रिपेअरिंगसाठी घेऊन चाललेत, बघ ना कसा खडखड आवाज येत असतो, आणि ते गाडी रिपेअर करतील आणि आणून देतील. आणि तेवढ्यात राणी आता चावी घेऊन येते. हो, मात्र आता लगेच आरोही गाडीजवळ जाते आणि गाडीला अशी घट्ट मिठी केल्यासारखं खूप रडते आणि बाबांना विचारते की म्हणजे अक्षयला, बाबा गाडी परत नक्की येईल ना. तेव्हा आता सर्वांच्या डोळ्यात पाणी येत असते. मॅनेजर साहेब यांना सुद्धा अगदी वाईट वाटते. तेव्हा आता अक्षय खूप रडतो. तर आरोही पुन्हा विचारते की बाबा सांग ना, आपली गाडी नक्की परत येईल ना. तेव्हा आता अक्षय तिची समजूत काढण्यासाठी तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की हे बघ, अगं गाडीचा कसला आवाज येत होता, खडखड खडखड, त्यामुळे मी त्यांना रिपेअरिंगला पाठवतो आणि मी त्यांना असे सांगितले की छान असं म्युझिक वगैरे आहे तर ते आमच्या गाडीमध्ये लावून द्या, सगळी गाडी व्यवस्थित अगदी रिपेअर करून द्या माझ्या हारूसाठी, आणि हे बघ ते आपल्याला नक्की रिपेअर करून आणून देतील. तोपर्यंत आपली बाईक आहे ना आपल्याजवळ, बाईकवर आपण बसू आणि मस्त फिरू. तेव्हा आता आरोही थोडीशी खुश होते आणि बाबांना म्हणते की हे बघ बाबा, अरे मग आपण जेव्हा बाईकवर फिरू तर मस्त वारं आपल्याला लागेल आणि आपल्याला आजूबाजूची गंमत सुद्धा बाबा व्यवस्थित बघता येईल की नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं एवढंच नाही तर त्या बाईकवरून मी तुला शाळेमध्ये सुद्धा सोडणार आहे. ते ऐकून आरोही खूप खुश होते आणि म्हणते की हो बाबा, खरंच. त्यावर आता अक्षय म्हणतो की फक्त एकच गोष्ट तू लक्षात ठेवायची, हेल्मेट घातल्याशिवाय मी तुला बाईकवर नाही बसून देणार. हेल्मेट घालायचं आणि मग आपण दोघांनी मस्त बाईकवर फिरायचं. तेव्हा आता आरोहीची समजूत तो काढतो आणि त्याला मनातून इतकं वाईट वाटत असतं, कारण आपली गाडी कुठे जाणार आहे हे त्याला माहिती असते. परंतु आता लहान मुलांची समजूत काढण्यासाठी अक्षय आता हे सर्व अगदी खुशून बोलतो. तेव्हा आता आरोही कुठे शांत होते. तेव्हा आता लगेच अक्षयला ती घट्ट मिठी मारते. तर इरावती आत्या लगेच आता त्या मॅनेजरला खुणावते. तेव्हा मॅनेजर आता ह्या आरोहीच्या बोलण्याने अगदी भाऊ झालेला असतो. पण इरावतीकडे जेव्हा तो बघतो तेव्हा लगेच तो आपल्या माणसांना म्हणतो की हे बघा जाधव, आत्ताच्या आत्ता ताबा घ्या गाडीचा. तेव्हा आता राणीला जी चावी तिच्या हातात असते तर चावी मागतात. तेव्हा लगेच आता राणी ही अक्षय भाऊ म्हणून अक्षयकडे जायला निघते. तर इरावती लगेच आता राणीचा हात धरते आणि त्या माणसांच्या हातामध्ये अगदी स्वतः चावी देते. आता तिला तर तेच हवं असतं. तेव्हा आता ते माणसं गाडीमध्ये बसतात
असतात तर अक्षय आपल्या गाडीवरून प्रेमाने हात फिरवतो आणि डोळ्यामध्ये खूप त्याच्या पाणी येत असते आणि आता आरोही सुद्धा आपल्या गाडीवर हात ठेवते आणि अगदी प्रेमाने त्या गाडीकडे बघत असते. अक्षयला खूप यातना होतात, रडतो तो. तेव्हा आता राणीला हे बघून खरंच खूप वाईट वाटते. बिचारी एक मोलकरीण आहे पण तरी सुद्धा तिला अक्षय आणि आरोही यांच्या भावना कळतात, परंतु इरावती आत्या एक अशी राक्षस आहे. आता खुश होत ती चावी आता त्या मॅनेजरच्या हातात देते आणि आतमध्ये नाटक करत निघून जाते. अक्षयला इतकं आता आपली गाडी गेल्यामुळे खरंच खूप वाईट वाटतं. एकतर आज त्याला ही नोकरीची पहिली संधी मिळालेली असते आणि त्यात म्हणजे आज त्याला त्याच्याजवळ ही गाडीसुद्धा नसते. तेव्हा आता सर्व काही अगदी एक असं अक्षयसोबत ह्या इरावतीमुळे हे सर्व घडत आहे. शेवटी ते गाडी घेऊन जातात आणि आता आरोही घट्ट अशी मिठी अक्षयला मारते. अक्षय सुद्धा रडत असतो. तेव्हा तो आता आरोही खूप रडते तर आरोहीला म्हणतो की इट्स ओके आरू, अगं एक गाडी गेली म्हणून काय झाले, अशा आपण 50 गाड्या घेऊ, मी तुला प्रॉमिस करतो. तोपर्यंत आपली ही बाईक आहे तर त्या बाईकवरून आपण फिरू, मज्जा करू, असे तो आरोहीला सांगत असतो. आता इकडे रमा मात्र जी शांताबाई मोलकरीण आहे तर तिच्यावर ओरडते. शांताबाई, तुम्ही किचनमध्ये काय पराक्रम करून ठेवला, फ्रीजचं काय करून ठेवले. तेव्हा मात्र आता शांताबाई म्हणते की हे बघा फक्त मी कणिक मळत होते. तर रमा आता रागाने म्हणते की म्हणजे तुम्ही पीठ मळतात त्या हातानेच फ्रीजचं दार उघडलं तर. तेव्हा शांताबाई खूप घाबरते. शांताबाई म्हणते की हे बघा मी पुसून घेते आणि तेव्हा अण्णा आहे तर ते तिथे समोरच असतात. तेव्हा आता शांताबाई जायला निघते तोच लगेच आता रमा म्हणते की हे बघा शांताबाई, तुम्ही कार न देणं हे बंद करा. तुम्ही जे काही असे करतात त्यामुळे तुमचं स्वतःचंच काम आणखीन वाढते. तुम्हाला माहिती आहे की मला अस्वच्छता नाही आवडत. तेव्हा आता शांताबाई म्हणते की खरंच मॅडम, माझं खरंच चुकलं. मॅडम, अहो माझ्या मुलाचा फोन आला होता आणि पलीकडे माझं बाळ सुद्धा रडत होते. काय करू हे मला सुचत नव्हते म्हणून मी आता घाईने अगदी तेच हाताने हा दार उघडण्यासाठी गेले होते. आणि जाऊन द्या, तुम्हाला बाळाबद्दलच्या भावना नाही कळणार. तेव्हा आता रमाही तिला राग येतो. रमा म्हणते की म्हणजे मला नाही कळणार, काय म्हणालात तुम्ही असं, बाळाचं रडणं मला नाही कळणार. त्यामुळे हे बघा शांताबाई, एक गोष्ट लक्षात ठेवा की बाळ हे आईला बघून मोठं होत असतं. तुमची ही कार न देण्याची जी काही सवय आहे ती अगोदर बंद करा, नाहीतर तुमचा मुलगा सुद्धा हेच शिकेल. तेव्हा आता लगेच अण्णा हे सर्व ऐकत असतात. अण्णा आता शांताबाईला म्हणतात की शांताबाई, तुम्ही आज जा बरं. तेव्हा आता शांताबाई रमाकडे रागात बघत आता आज जाते. तेव्हा आता रमा ही अण्णांना म्हणते की अण्णा, तुम्ही त्यांना लाडावून ठेवलं. तेव्हा आता अण्णा हे रमाला म्हणतात की रमा, अगं काय झालं, तू इतकी चिडचिड करते, काय असे घडले. तेव्हा आता रमा म्हणते की अण्णा काही नाही, नेहमीच आहे. तेव्हा आता अण्णा म्हणतात की मला तुला काय वाटतं हे कळू शकते, इतक्या कठोर शब्दात तिच्याशी तू बोलायचं का. तेव्हा आता लगेच रमा ही म्हणते की मी कठोर शब्दात बोलले का, आणि त्या बोलल्या ते कठोर नव्हतं का. नाही अण्णा, हे बघा, आणि हे कठोर नाही, परंतु प्रत्येकजण इतक्या सहजपणे बोलून जातो हे मला नाही कळणार. आणि काय मला कळणार नाही की आई असणं आणि माझ्यापेक्षा जास्त कुणाला कळणार, कारण शांताबाई रमाला म्हणलेले असते आई काय असते, आई होणं हे काय असते हे तुम्हाला काय कळणार. याचं रमाला अगदी वाईट वाटते आणि तिचं मन दुखावलं गेलेलं असते. रमा अण्णांना म्हणते की बाळासाठी जीव तुटणं हे काय असतं हे मला माहिती आहे. आणि रमाला शेवटी आपल्या मुलीची आठवण होते आणि डोळ्यामध्ये पाणी येते. त्यानंतर आता इकडे अक्षय तो टिफिन तयार करतो, कारण त्याला पाचगणीला यायचे असते. त्या संस्थेमध्ये तो टिफिन त्याला घेऊन यायचा असतो. आता एक टिफिन त्याने भरलेला असतो आणि अजून काहीतरी बरंच भरायचं राहिलेले आहे, म्हणून आणखीन टिफिन कुठे आहे तो डबा आता शोधत असतो. तेवढं तिथे काका येतात. काका तर अक्षयला विचारतात की अक्षय, अरे काय झाले, ठीक आहे ना सगळं, गडबड झाली का काही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काका, अरे ठीक आहे सगळे, परंतु एक मात्र आणखीन मी डबा शोधतोय. कारण काय झालंय की मला एका शाळेमध्ये हे सगळं काही अन्न घेऊन जायचे आहे फूड टेस्टिंगसाठी, आणि त्यांना हे अन्न नेऊन देण्यासाठी मला आणखीन एक डबा तर ऑलरेडी हवा आहे. एक डबा तर मी भरलेला आहे, परंतु एक डबा मात्र मी केव्हाचा शोधतो परंतु सापडत तर नाही. तेव्हा आता काका म्हणतात की अरे ह्या टाईपचे जे काही डबे आहेत, तारा आणि पार्थ, हे सगळेजण आपापले डबे घेऊन गेले. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, अरे पण काका हे सर्व आता मी कशात भरू. तेव्हा आता काका सुद्धा विचार करतात आणि अक्षय सुद्धा. तेवढ्यात काकांच्या लक्षात येते. काका म्हणतात की हे बघ, माझ्याकडे एक 4 कप्प्यांचा डब्बा आहे, तो डब्बा मी तुला देऊ का, तो जर दिलेला तुला चालेल का. तर अक्षय म्हणतो की अरे
का म्हणजे काय असं विचारतो. अरे मला तोच डबा चालेल. तर काका म्हणतात की फक्त 5 मिनिट मी तुला डब्बा आणून देतो. आणि काका मात्र आता त्याला अगदी मस्त परफेक्ट असा डबा आणून देतात. अक्षय तर खुश होतो आणि काका एकदम असा परफेक्ट डबा आहे हा, आणि थँक्यू काका हे बघ. अरे हा डब्बा आहे ना, ह्या डब्याची किंमत आता माझ्यासाठी सोन्यापेक्षा जास्त आहे. तेव्हा आता काका म्हणतात की हा डब्बा तुझ्या काकूने घेतला होता आणि ह्या डब्याने खूप काही दिवस बघितलेले आहेत. तेव्हा आता अक्षय हा काकाला सावरतो आणि थँक्यू असे परत बोलतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की चल काका आता हा डब्बा मी घासून घेतो, फक्त आता त्यांना हे जेवण आवडलं तर खूप चांगलं होईल. तेव्हा आता काका म्हणतात की अरे अक्षय का आवडणार नाही, तू तर अगदी मास्टर शेफ आहेत. आणि पुढे तो रमा म्हणतो. तेव्हा आता रमा म्हटल्यानंतर अक्षय आता काकांकडे बघत असतो. तेव्हा आता काका हे अक्षयला सॉरी म्हणतात. तेवढ्यात आता अक्षयच्या हातातून आता ते झाकण खाली पडते आणि काका पुन्हा आता अक्षयला सॉरी अपसत माझ्या तोंडातून निघून गेले असे म्हणतात. तेव्हा आता इरावती आता इकडे आपल्या रूम मध्ये येते आणि म्हणते की अरे 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 खरंच काय खरं नाही, कारण ना कुठलं इतकं मोठं हॉटेल, ना कुठे इतकं मोठं रेस्टॉरंट आणि ना कुठली इतकी मोठी ऑर्डर, काय तर म्हणे शाळेचं एक छोटंसं कॅन्टीन, त्या पाचगणीचं एक छोटंसं कॅन्टीनचं हे कॉन्ट्रॅक्ट, कोण होतास तू काय झालास तू, म्हणून इरावती अक्षयवर खूप हसत असते. आणि ऍक्च्युली मात्र मला हेच हवं होतं, याच दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होते. आज मात्र याची ही गाडी तर गेली, उद्या मात्र कंपनी सुद्धा गेलेली तर आहे, घर सुद्धा जाईल, सर्व काही अगदी निलावात येईल आणि हे जे काही आहे ते सर्व याचा हक्क माझ्या ताब्यात येणार आहे. तर एक एक करून मात्र मुकादम फॅमिलीचे सर्व काही आता अवयव हे गळून पडतील. आणि हे बघ पार्वती मुकादम, आता हे सगळं काही सगळं तुझ्यामुळे होते, आता मात्र मी तुझी जागा घेतलेली आहे. तर हे जे काही सगळे करून आता मला खूप खूप असं समाधान मिळते, म्हणून आता पार्वती आजीच्या खुर्चीवर आता ही इरावती हे सर्व आता स्वतःला म्हणत असते. स्वतः मात्र इतकी खुश होते, कारण आता ह्या सर्व वैभवाची मालकीन ती होणार आहे असे तिला वाटते. दीर्घ असा श्वास सोडून अगदी खुश होते आणि हेच मला हवं होतं असं स्वतःला म्हणते. त्यानंतर आता इकडे अक्षय आणि आरोही आता आपल्या आपल्या कामाला निघतात. आरोहीला स्कूलमध्ये जायचं असते आणि अक्षयला मात्र तो टिफिन घेऊन तिकडे पाचगणीला जायचे असते. तेव्हा आता ती जी काही स्कूटी आहे तर ती बाईक समोर उभीच असते. तेव्हा आता अक्षय हा आरोहीला म्हणतो की आरोह तुला माहिती आहे का, आज मात्र मी तुला एक सरप्राईज देणार आहे. तर तुला माहिती आहे का आरोह आपण कुठे जाणार आहोत. तर आरोही खुश होऊन विचारते की कुठे बाबा. तेव्हा आता अक्षय आरोहीच्या डोक्यामध्ये हेल्मेट घालतो आणि म्हणतो की बाळा आपण जाणार आहोत पाचगणीला. पाचगणी आता नाव ऐकल्यानंतर आता आरोहीला खूप असा आनंद होतो, कारण तिला असे वाटते की जो काही आता आकाशातून तुटलेला तारा आहे तर तो मात्र पाचगणीमध्ये येऊन पडला, म्हणजे माझी आई पाचगणीत आहे. तर आणि आरोहीचा जो काही आता हा अगदी स्वप्नांचा डोंगोरा आहे तर तो शेवटी खरा ठरणार असतो, कारण तिची आई म्हणजे रमा ही पाचगणीतच असते. आरोही अगदी छान असे आनंदाने खुश होत उड्या मारायला सुरुवात करते. आरोही खुश होऊन म्हणते की माझा बाबा खरंच खूप खूप चांगला आहे, पण तो कधी कधी चिडतो, परंतु तो खूप चांगला आहे म्हणून आरोही त्याला घट्ट अशी परत मिठी मारते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आय एम सॉरी, आणि अगं हे बघ मला कळतं की कधी कधी मी खूप चिडतो, परंतु का चिडतो हेच मला नाही कळत, परंतु हे बघ मी तुला प्रॉमिस करतो की यापुढे मी तुझ्यावर नाही चिडणार. तेव्हा आता आरोही म्हणते की हो बाबा मी सुद्धा तुला प्रॉमिस देते की जे तुला नाही आवडत तर ते मी तुझ्या मनाविरुद्ध नाही करणार म्हणून. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ओके थँक्यू, चल आता एकमेकांना टाळी देऊन आता आरोही आय प्रॉमिस असं म्हणते. अक्षय म्हणतो की अगं थँक्यू सो मच आणि चल उशीर होतोय. आणि आरोहीला तो गाडीवर बसवतो. आरोहीला विचारतो की बसली का, तर आरोही म्हणते की हो चल बाबा आता. तेव्हा मात्र आता गप्पा करता करता तो आरोहीला स्कूलमध्ये घेऊन येतो. जेव्हा स्कूलमध्ये पोहोचतात तर आरोही गाडीच्या खाली उतरते. आता अक्षय तिचं हेल्मेट वगैरे काढतो आणि आता आरोहीला स्कूलमध्ये आज जायचं असतं, परंतु आता ती अक्षयला पुन्हा विचारते की बाबा तू नक्की मला पाचगणीला घेऊन जाणार आहे ना. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो नक्की एकदम जायचं म्हणजे जायचंच, आता शाळेमध्ये जायचं अभ्यास करायचा. तर आता आरोही म्हणते की हो आणि तू लवकर येशील, तुझी वाट पाहते. आणि बाय करून आरोही आता आतमध्ये जाते. आता अक्षय हा अगदी घड्याळामध्ये बघतो की किती वाजले ते. तेव्हा आता अक्षय आता टायमिंग किती आहे हे बघून आता लगेच पाचगणीला निघून येतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अक्षय त्या संस्थेवर म्हणजे रमा जिथे काम करत आहे म्हणजे तिच्या अण्णांच्या संस्थेमध्ये त्या कॅन्टीनमध्ये आता हे आज डब्यांचा इंटरव्ह्यू असतो. अक्षय तिथे घाईने आलेला असतो, तोपर्यंत रमा काही डबे वगैरे चेक करून त्याची टेस्ट घेत असते. आणि आता रमाला सुद्धा अक्षय आल्याचा भास अगदी होत असतो. तिला अगदी म्हणजे तिच्या भावना अगदी काहीतरी अक्षय आल्याचं सांगत असतात. आणि तेवढ्यात अक्षय आत येत असतो
आणि घाईने तो आत जायला निघतो आणि आता वॉचमन काका म्हणतात की कुठे, तर आता अक्षय म्हणतो की मला डबा देण्यासाठी आत जायचे आहे। तेव्हा ते वॉचमन काका अक्षयला अडवतात, कुठे डबे द्यायचे आहे असं विचारतो। तेव्हा अक्षय सांगतो की हे बघा मी खूप लांबून आलो, फक्त 5-10 मिनिट उशीर झाला, त्यामुळे प्लीज मला आत जाऊन द्या, खरंच मला खूप गरज आहे। तेव्हा आता रमाला काहीतरी आता अक्षयचा आवाज आल्यासारखा होतो, तर आता ती खिडकीतून अगदी डोकावून पाहणार तोच लगेच आता वॉचमन काका अक्षयला डबे तिथे ठेवून जायला सांगतात। तेव्हा लगेच आता रमा ही बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर मात्र आता ती वॉचमनला विचारते की येथे काय चालले होते। तेव्हा वॉचमन म्हणतो की मॅडम येथे एक माणूस आला होता, डबा घेऊन तो आला होता। तर रमा विचारते की तो डबा कुठे आहे, तर लगेच आता वॉचमन म्हणतात की हे बघा तो डबा मॅडम मी वॉचमनला देऊन टाकला। तेव्हा मात्र आता रमाला खूप राग येतो, तोपर्यंत अक्षय बाहेर येतो आणि आपलं हेल्मेट वगैरे तो घालत असतो। तेव्हा मात्र आता रमा त्या वॉचमन काकांकडे येते आणि वॉचमन काकांकडून तो डबा घेते आणि आता तो डब्याचे सगळे काही पदार्थ ती चेक करते। आता प्रत्येक हे पदार्थ तिच्या ओळखीचे असतात। तेव्हा आता रमाला हा डबा खूप आवडतो। रमा म्हणते की हो हा डबा इतका परफेक्ट आहे की मनापासून हा डबा बनवलेला आहे। तर अक्षय बाहेर मात्र आता वाट पाहत असतो आणि देवाला हात जोडतो की ही संधी मला मिळून दे। तेव्हा आता रमाने हा डबा ओळखलेला असतो, तिच्या आवडीचा हा डबा असतो आणि रमा मात्र अगदी खुश होते। आता तीच अक्षयला आता ह्या नोकरीची संधी देणार असते। तेव्हा मित्रांनो आता अक्षय आणि रमा आरोही हे एकत्र कसे येतात हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।